मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती अनेक पद्धतीचे व्यक्ती असतात. व्यक्तिभिन्नता ही नक्कीच असतेच. सर्वच व्यक्ती आपल्यासोबत चांगलेच वागतील असे सुद्धा होत नाही. काही व्यक्ती आपल्याशी खोटं बोलतात, आपल्यावर खूप रागवतात, प्रसंगी आपल्याला धोकासुद्धा देत असतात. अशावेळी नक्की काय होते? आपण सुद्धा त्या पद्धतीने त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपले वर्तन हे त्यांच्या वर्तनावर डिपेंड असते, अवलंबून असते. त्यांनी धोका दिला तर आपणही धोका देणार. त्यांनी खोटे बोलले तर आपणही खोटे बोलणार. त्यांनी आपल्यावरती रागावले तर आपणही त्यांच्यावरती रागवणारच. मित्रांनो, जशास तसे वर्तन जेव्हा आपण करतो तर नक्कीच त्यापासून आपल्याला समाधान लाभत नाही, आपल्याला शांतता लाभत नाही. समोरचे व्यक्ती असे का करत आहे हे जाणून घेण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, ते रागवत आहे म्हणजेच त्यांना कुठून तरी राग मिळालेला आहे. ते स्वतःहून खूप रागिष्ट झालेले आहे. धोका देत आहे म्हणजेच त्यांना कुठून तरी धोका मिळालेला आहे आणि तो प्रसंगी उत्पन्न होत आहे. मित्रांनो, अशा संदर्भाने ते एक प्रकारे आजारी व्यक्ती आहे. त्यांना आपण समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. न की त्यांच्यासोबत ते जसे वागतात ते करणे उचित नाही, तर आपण त्यांच्यासोबत खूप स्थिरपणे, प्रेमाने, खूप आधाराने, आपुलकीनेच वागले पाहिजे. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.